मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे. 2 तारखेला निघाला, आता ताबडतोब 10 तारखेला त्यांचं म्हणणं तर वाटप करून टाका पालकमंत्र्यांनी तिकडे. मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे, सरळ सरळ. हा ओरिजिनल दस्तऐवज एक दाखवतो तुम्हाला, तुम्ही नंतर पहा. खोडून लिहिलं आहे, हाताने लिहिलं आहे. मराठी कुणबी, काय पण नाही, मराठी कुणबी हाताने लिहिलं आहे. हस्ताक्षर शाही सगळ्यात फरक आहे. म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे. खाली मराठा आहे लिहिलं, वरती कुणबी. तुम्ही हे पहा, तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता. आणि म्हणून आम्ही मागणी केली, मी आता ते काय करत की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे, तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण, दुसऱ्या न्यायमूर्तीची. आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टीचं सगळं संरक्षण करणं. त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही, असे हजारो लाखो, हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी याचा विचार करा. अरे ते खोटं लिहिलेलं आहे त्याच्यावर, मराठा समाजावर सरळ सरळ खोटं लिहिलेलं आहे. पहा ना तुम्ही. खऱ्या नोंदीला काय हरकत नाही, करायचं करा ना. आणि म्हणूनच मी सांगितलं, मागचं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं. आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला मग मराठा समाजाला. म्हणजे अगोदरच हे खोटी लिहिलेच आहे आणि आता सरळ परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कुणबी करून घ्या म्हणून.